नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा स्पेशल इम्पॉर्टंट 50 ॲक्शन वर्ब्स. त्याचबरोबर तुम्हाला त्याचे V1, V2, V3, V4, V5 या एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. आणि हेच नाही तर त्याचे मीनिंग मराठीतून काय होतात हे पण बघायला शिकणार आहे. बरोबर आहे की नाही? आणि मी स्वतः ते राईट डाऊन करून देणार आहे की या ॲक्शन वर्बचा हा मीनिंग आहे आणि याचा वर्बचा सेकंड फॉर्म हा आहे, वर्बचा थर्ड फॉर्म हा आहे. समजतंय का? म्हणजे इझिली तुम्ही एका व्हिडिओमध्ये जवळपास एका तासामध्ये सर्व 50 V1, V2, V3, V4, V5 म्हणजे 250 प्लस वर्ड्स लर्न करणार आहे. तर व्यवस्थित हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, कारण की या व्हिडिओमधूनच तुम्हाला बरंचसं काही शिकायला, लिहायला, वाचायला आणि त्याचबरोबर बोलायला शिकणार आहे तुम्ही. बरोबर आहे की नाही? तर बघा, आजचा आपलं पहिली स्लाइड आहे. त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला अरेंजमेंट पण करून दिलेली आहे. म्हणजे जास्तीचं किचकट नाही बनवलेलं. जसं की गो, गो मीन्स काय? आता मी काय करणार आहे, प्रत्येकाचे व्यवस्थित इथं मराठीतून लिहून देणार आहे. बरोबर आहे की नाही? एकदा समजून घ्या. गो मीन्स जाणे. हा, हे समजलंय तुम्हाला? हे भरपूर मुलांना माहित असतं, पण गोचा सेकंड फॉर्म वेंट. हे बघा व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन पण मी करतोय. गोचा सेकंड फॉर्म वेंट होतो. त्याचबरोबर थर्ड फॉर्म गोन आणि V4 गोईंग. हे माहिती असं तुम्हाला? V4 म्हणजे त्या V1 लाच काय लावतो आपण? ING लावतो. बरोबर आहे ना? मग त्याच प्रकारे जर कधी आपल्याला V5 घ्यायचा असेल, मी सांगितलेलं आहे बघा तुम्हाला पहिल्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रूल मध्ये V1 घ्यायचं किंवा V5 घ्यायचं. बरोबर आहे ना? मग तुम्हाला एस ऑब्लिक एसचा तुम्हाला एक्स्ट्रा यूज करण्याची आवश्यकता नाही. का? कारण की याच्यामध्येच मी करून दिलेलं आहे. ES केव्हा वापरायचं किंवा ES केव्हा वापरायचं. बरोबर आहे ना? यालाच आपण काय म्हणायचं? V5. बरोबर आहे ना? आता त्याबरोबर पुढचं ऍक्शन वर्ब काय? इट. इट मीन्स काय? खाणे. हे तुम्हाला V1 जरी माहित असले तर याचे V2, V3 काही जणांना माहित नाहीये. तर मग हे जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, त्या परफेक्ट पास्ट टेन्स मध्ये वर्बचा थर्ड फॉर्म येतो, तर त्यावेळेला तुम्ही अडखळता एक्झॅक्टली कोणतं V1 वापरायचं, V2 वापरायचं, V3 वापरायचं. तुम्हाला माहिती आहे त्यामध्ये V3 वापरायचं, पण V3 ची स्पेलिंग पण तुमची लर्न पाहिजे. बरोबर आहे की नाही? मग V3 तिची स्पेलिंग लर्न असली आणि काही मुलं जे की कशामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करताय बघा, तर त्या मुलांसाठी स्पेशल मी एक क्वेश्चन बनवते, तर समजून घ्या. आय हॅव, इथं आपण काय करू, थोडस फिल इन द ब्लँक सोडू. आय हॅव मेड टी. बरोबर आहे की नाही? इथं मग आपल्याला इथं एक तर V1 वापरायचंय किंवा V2 वापरायचं किंवा V3 वापरायचंय. इथं समजा तुम्हाला ऑप्शन दिले, काय दिले? पहिलं दिले समजा मेक, दुसरं दिलंय मेक्स, MEKES, तिसरं दिलंय मेड आणि चौथं दिलंय मेकिंग. समजलंय का? तर आय हॅव, हॅव याज नंतर नेहमी काय वापरायचं तुम्हाला? तुम्ही रूल मध्ये शिकलाय बघा, काय वापरायचं? वर्बचं थर्ड फॉर्म. मग याच्यामध्ये तुम्हाला मेकचं थर्ड फॉर्म काय ते माहित पाहिजे ना? बरोबर आहे की नाही? काही ना मेकचं थर्ड फॉर्म म्हणजे त्याला काय लागतं? ED लागतं, हे माहित असतं. पण काही इनरेग्युलर वर्ब असतात की जे की त्याला ED न लागता त्याचं सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म वेगळं असतं. जसं की राईट, रोट, रिटर्न, गिव्ह, गेव, गिव्हन. मग याचं इथं हॅव नंतर V3 म्हणजे काय? मेकचं थर्ड फॉर्म येतं मेड. हा तिथं वर्ड्स यूज होतो. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला काय असणं गरजेचं आहे? तुमची व्होकॅब्युलरी व्यवस्थित असणं गरजेची आहे. फक्त तुम्ही V1 लर्न केले तर तुम्हाला इंग्लिश ना बोलता येईल, ना वाचता येईल, ना व्यवस्थित समोरच्यासोबत इंटरॅक्शन तुम्ही करू शकणार आहे. का? कारण की आपण मोस्टली काय करतो? वाक्य पास्ट टेन्सचे बोलतो. पास्ट टेन्सचे बोलायचे म्हणजे आपल्याला काय करावं लागतं? मोस्टली वर्बचा थर्ड फॉर्म वापरावा लागतो. मग त्यासाठी तुमची व्होकॅब्युलरी जास्त पाहिजे. तर आता वेळ न वाया घालवता मी काय करणार, तुमचं पटापटा आपण काय करू, वर्बचं मराठीतून मिनिंग लिहू आणि त्याचबरोबर ते मराठीतून त्याचं प्रोनाउन्सिएशन लिहू. आणि प्रत्येकाने हे ऍक्शन वर्ब्स आणि त्याचे जे V2, V3, V4, V5 चे फॉर्म आहे हे प्रत्येकाने ऑफलाईनच्या बॅचेसचे, नादरपूरचे असो किंवा पिशोरचे बॅचचे असो, तर सर्वांनी हे लिहून लर्न करायचे म्हणजे करायचे. जर नाही केले तर मी त्यांना क्लासमध्ये आल्यानंतर फार पनिशमेंट करेल. समजलंय ना? हे फक्त तुमच्यासाठी मी
दिवसभर याची पीपीटी बनवतोय आणि तुमच्याकडून ते लर्न व्हावं. आणि आता हे घरी तुम्ही याला का करायला लावतोय, कारण की तुमच्याकडे घरी वेळ असतो आणि जेव्हा तुमच्याकडे वेळ असतो तुम्ही ते करू शकता, बरोबर आहे की नाही? तुम्ही असं जेव्हा व्हिडिओ बघता तर ऐकून ऐकून पण तुमचं लर्न होऊन जाईल की कशाची काय स्पेलिंग आहे, कोण याचा वर्ब सेकंडची काय स्पेलिंग आहे. तर बघा आता वेळ न वाया घालवता गो मीन्स जाणे आणि इट मीन्स खाणे. तसंच प्ले प्ले मीन्स काय आहे? प्ले मीन्स खेळणे, खेळणे. मग आता प्लेचा सेकंड फॉर्म येतो बघा प्लेड, थर्ड फॉर्म येतो प्लेड आणि प्लेइंग फोर्थ फॉर्म आहे आणि प्लेज. प्ले, प्लेड, प्लेड, प्लेइंग, प्लेज. रन मीन्स पळणे, पळणे. हे व्यवस्थित मी लिहून का देतोय, कारण की तुम्हालाही समजायला पाहिजे की याचं मिनिंग हा होतो आणि त्याचं V2 V3 V4 V5 काय येतंय. रन, रॅन, रन, रनिंग, रन्स. कम मीन्स येणे, कमचं सेकंड फॉर्म केम, कम, कमिंग, कम्स. सी मीन्स पाहणे. हे सी मीन्स पाहणे काय असतं? फक्त बघून दुसरीकडे बघणे, काळजीपूर्वक न बघणे. जसं की आय सॉ अ स्नेक म्हणजे मी एक साप बघितला, बरोबर आहे की नाही? आय सॉ हिम मी त्याला बघितले म्हणजे फक्त बघितले आणि आपलं आपलं काम करायला लागलो. आणि वॉच म्हणजे काय? एखादी क्रिया म्हणजे वस्तू कंटिन्यू बघत राहणे, जसं की मोबाईल असो, टीव्ही असो, बरोबर आहे ना? सी, सॉ, सीन, सिंग, सीज. तुम्हाला हे व्यवस्थित प्रोनाउन्सिएशन पण करता यायला पाहिजे. तुमची रीडिंग पण यामुळे डेव्हलप होईल, बरोबर आहे ना? काही जणांना हे असे जे शब्द वर्ड्स असतात तर याचं प्रोनाउन्सिएशन काय करावं एक्झॅक्टली माहित नसतं. सी, सॉ, सीन, सिंग, सीज, बरोबर आहे की नाही? मी प्रोनाउन्सिएशन पण करून दाखवते तुम्हाला आणि त्याचं मराठीतून काय एक्झॅक्टली मिनिंग होतं ते पण सांगतोय. व्हिडिओ स्किप करायचा नाही मध्ये. सर्वांनी हे ऍक्शन वर्ब जे आणि याचे फॉर्म आहे हे सर्वांचे लर्न पाहिजे म्हणजे पाहिजेच. ऑफलाईन असो ऑनलाईनचे बॅचेस वाले असो सर्वांना लर्न करायचे. राईट, राईट मीन्स लिहणे. हा, लिहिणे. राईट, रोट, रिटर्न. काही काही याला रोटच्या थर्ड फॉर्मला रोटन म्हणतात. रोटन नसून ते काय आहे? रिटर्न आहे. व्यवस्थित बघा स्पेलिंग पण. रिटर्न, रायटिंग, राईट्स. काय हे? राईट्स. हे V5 तुम्हाला एकदम इझिली दिलेले बघा. दुसरं काही तुम्हाला एस कुठं वापरायचं, एस कुठं वापरायचं याचं म्हणजे टेन्शन घ्यायचं काम नाही. व्यवस्थित तुम्हाला इथं आम्ही चार्ट बनवून दिलेला आहे, त्या चार्टनुसार तुम्ही वापरू शकता. रीड, रीड मीन्स काय? वाचणे. रीड याची हे बघा, हे एक तुम्हाला सांगायचंय, याची पण V1 ची स्पेलिंग सेम आहे, बरोबर आहे की नाही? पण याला वाचता वेळेला काय वाचायचंय, प्रोनाउन्सिएशन काय करायचंय? रेड करायचंय. रीड, रेड, रेड, रीडिंग. आणि इकडं काय? रीड्स. समजून घ्या व्यवस्थित काय करायचंय प्रोनाउन्सिएशन. तर स्पेलिंग सेम आहे पण हे रेड का करायचे? कारण की हे पास्ट मध्ये असतं किंवा क्रिया पूर्ण झालेली असं सेन्स दाखवण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागतं? रेड वापरावं लागतं. समजलंय का? मेक मीन्स काय? बनवणे. मेक, मेड, मेड, मेकिंग, मेक्स. थोडस मी माग याच्यासाठी होतोय की तुम्हाला ते सर्व व्यवस्थित दिसून स्क्रीनशॉट पण घेता येईल, बरोबर आहे ना? टेक, टेकचं सेकंड टेक मीन्स काय? घेणे. घेण्याचा सेकंड फॉर्म टेक, टूक, टेकन, टेकिंग, टेक्स. पुढची स्लाइड बघू. गिव, गिव मीन्स देणे. गिव, गेव, गिव्हन, गिविंग, गिव्ज. त्याचबरोबर हॅव, हॅव मीन्स काय? खाणे सुद्धा होतं बघा. हॅव मीन्स खाणे. हॅव, हॅड,
आणि भरपूर जणांना हॅवचा सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हॅड होतो हे माहित नाहीये. हॅव, हॅड, हॅविंग आणि हॅज. याचा हॅवचा थर्ड फॉर्म काय, फिफ्थ फॉर्म काय येतो, हॅज येतो. का? कारण की आपण फिफ्थ फॉर्म केव्हा वापरतो, ही, शी, इट याच्यासोबत नेहमी हॅज वापरतो. याचा अर्थ तो फिफ्थ फॉर्मच आहे त्याचा. गेट मीन्स मिळणे, गेट, गॉट, गॉटन किंवा गॉट दोन्ही पैकी कोणताही वर्बचा थर्ड फॉर्म यूज करू शकता तुम्ही. गेटिंग, गेट्स. नंतर डू मीन्स करणे, काम करणे वगैरे. डू, डीड, डन, डुईंग, डज. व्यवस्थित मी प्रोनाउन्सिएशन पण करतोय, व्यवस्थित समजून घ्या. ज्यांना इंग्लिश रीडिंग करायला प्रॉब्लेम येतोय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार बेस्ट आहे. का? कारण की याच्यामध्ये जवळपास 250 प्लस आपण वर्ब्स लर्न करून घेतोय. त्याचबरोबर तुम्हाला रीडिंग पण कशी करायची एक्झॅक्टली ते पण सांगतोय आणि त्याचं मिनिंग पण मराठीतून तुम्हाला माहिती होतोय. म्हणजे गिव्ह मीन्स देणे आणि गिव्ह मीन्स वेगळं काही होत नाही, ते काय होते फक्त दिले. समजतंय ना? तर हे पण तुम्हाला ऍट ए टाइम 250 वर्ड्स लर्न होत आहे. बी मीन्स असणे, बीचं सेकंड फॉर्म वाज किंवा वेअर, बीन, बिंग आणि इज, आर. हे पण व्यवस्थित लक्षात ठेवा. बीचं V5 एम इज आर येत आहे. से मीन्स म्हणणे, से, सेड, सेइंग, सेज. पुढचं ड्रिंक मीन्स पिणे, ड्रिंक, ड्रँक, ड्रंक, ड्रिंकिंग, ड्रंक्स. समजतंय ना? व्यवस्थित मी तुम्हाला तिथं माझा हँड का घेतोय, कारण तुम्हाला ती कोणतं चालू आहे आणि कोणत्या वर्ड्सला काय प्रोनाऊन्स करायचं त्याच्यासाठी. ब्रिंग मीन्स आणणे, ब्रिंग, ब्रॉट, ब्रिंगिंग, ब्रिंग्स. समजतंय का? बाय मीन्स विकत घेणे, जसं की आपण एखाद्या वस्तू विकत घेतो दुकानात गेल्यानंतर, शॉप. बाय त्याचं प्रोनाउन्सिएशन बॉट, काही पण प्रोनाउन्स करायचं नाहीये. काय बाऊट वगैरे नाही म्हणायचं, बॉट, बाईंग आणि बायज. कॅच मीन्स पकडणे, तुमचे हे सर्वांचे मिनिंग मराठीतून बोललं पाहिजे. कारण की हे जर लर्न असलं तरच इकडल्या V2, V3, V4, V5 चा वापर कसा करायचा ते समजेल तुम्हाला. कॅच, कॉट, कॅचिंग, कॅचेस. बरोबर आहे ना? तर बघा आता पुढचं कॅच मीन्स पकडणे. हा शब्द पहिले पण झालेला आहे, पकडणे. कॅच, कॉट, कॅचिंग आणि कॅचेस. समजलंय ना? चूज मीन्स निवडणे, चूजन, चूजिंग, चूजेस. डान्स मीन्स हे सांगण्याचं काम नाही तुम्हाला. डान्स मीन्स नाचणे आणि डान्सचा इथं जरी ईडी लागलेलं असलं तरी तुम्हाला काय प्रोनाउन्स करायचंय, डान्सिंग, डान्स. ड्रॉ मीन्स चित्र काढणे, ड्रॉ मीन्स चित्र काढणे. ड्रॉन, ड्रॉइंग, ड्रॉज. ड्राईव्ह मीन्स चालवणे, पण काय चालवणे, 4 व्हीलर, जसं की 4 चाकी वाहन चालवणे, कार वगैरे. त्याच्यासाठी काय वापरायचं तुम्हाला, ड्राईव्ह हा वर्ड वापरायचा आहे. जर तुम्हाला 2 व्हीलर म्हणजे जसं की 2 चाकी वाहन असलं तर त्यासाठी तुम्ही ड्राईव्ह वर्ड्स न वापरता राईड वर वापरायचं आहे. राईड मीन्स RIDE. ड्राईव्ह,
ड्रू, ड्रिवन, ड्रायव्हिंग, ड्राईव्हज. फॉल मीन्स पडणे. हा, असं पडताना एखाद्या वेळेला आपला पाय स्लिप झाला सपोज एखाद्या ठिकाणी, तर काय होतो, पडतो आपण, तर त्याला काय म्हणतात, फॉल. फेल, फॉलन, फॉलिंग, फॉल्स. फील मीन्स काय, वाटणे किंवा भास होणे, वाटणे. फेल्ट, फिलिंग, फील्स. फाइंड मीन्स शोधणे, शोधणे. हा, फाइंडचा सेकंड फॉर्म फाउंड, फाइंडिंग, फाइंड्स. फ्लाय मीन्स उडणे, फ्लायचं फ्लाय, फ्लू, फ्लोन, फ्लाइंग. आणि त्याचं V5 काय येतं, फ्लाईज. फॉरगेट मीन्स विसरणे, फॉरगेट, फॉरगॉटन, फॉरगेटिंग, फॉरगेट्स. व्यवस्थित समजून घ्या कुठं काय वापरायचंय ते. याच्यामध्ये तुमचं हा व्हिडिओ जो चालू आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म आणि फिफ्थ फॉर्म ऍट ए टाइम सर्व फॉर्म तुमचे काय होत आहे, क्लिअर होत आहे. त्याचबरोबर त्याची मिनिंग मराठीतून काय घेत आहे ते पण क्लिअर होत आहे. बरोबर आहे ना. तर बघा, हेल्प म्हणजे काय, मदत करणे, हेल्प. याला पण काय वाचायचंय किंवा रीडिंग करायची, हेल्प, हेल्पिंग, हेल्प्स. हिअर मीन्स ऐकणे. हे काय माहिती का, हेअर आणि लिसन मध्ये डिफरन्स एकच आहे. हेअर मीन्स काळजीपूर्वक ऐकणे, आणि लिसन म्हणजे जनरली ऐकणे आणि म्हणजे जास्त काही मनावर न घेणे. हेअर मीन्स ऐकणे. हेअर्ड, हेअरिंग, हिअर्स. होल्ड मीन्स धरणे किंवा पकडणे. एखादी गोष्ट आपण मोबाईल होल्ड करतो बघा, हा, होल्ड, हेल्ड, होल्डिंग, होल्ड्स. जम्प मीन्स काय, उड्या मारणे. मी प्रोनाऊन्स करतो इथं, काही वेळेला तुम्हाला छोट्या अक्षरात असेल, समजलं नाही तरी पण काय करायचंय तुम्हाला, मी प्रोनाऊन्स करतोय त्याच्यामुळे तुम्हाला व्यवस्थित समजेल. जम्प मीन्स उड्या मारणे, जम्पिंग आणि जम्प्स. कीप मीन्स ठेवणे, केप्ट. याला काय रीडिंग करायचे, केप्ट, कीपिंग आणि किप्स. ओके. नो मीन्स माहित असणे, बरोबर आहे ना. हा, आणि न्यू, नोन, नोईंग, नोज. लाफ मीन्स हसणे, लाफ. याला पण लाफच म्हणायचंय, दुसरं वेगळं काही म्हणायचं नाही. बरोबर आहे की नाही. लाफ, लफड वगैरे असं काही नाही. बरोबर आहे की नाही. तुम्ही काही समजलंय ना. असं काही बोलायचं नाही. जसं V1 ची त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे, त्याच प्रकारे काय करायचं तुम्हाला V2 चं पण लाफ, लाफिंग आणि लाफ्स अशा प्रकारे करायचे. अर्न मीन्स काय, लर्न मीन्स शिकणे, लर्निंग, लर्न्स. लिव्ह मीन्स निघणे, लिव्हचा सेकंड फॉर्म येतो बघा, लेफ्ट, लिव्हिंग, लिव्ज. त्यानंतर लिव्ह मीन्स राहणे, राहण्यासाठी लिव्ह वर्ड्स राहतो, लिव्ह,
लिव्हिंग, लिव्ज. बरोबर आहे का नाही? तर बघा आता पुढची स्लाइड बघू आपण. लूज, लूज मीन्स काय? हरवणे किंवा हरणे, गमावणे, हरणे. म्हणजे एखादी मॅच हरलो सपोज आपण, तर काय म्हणतो आपण? आय लूज अवर मॅच. बरोबर आहे की नाही? लूज, लॉस्ट, लॉस्ट, लुझिंग, लॉसेस. मूव, मूव मीन्स हलणे किंवा हलवणे, हलणे. मूव, मूव, मूविंग, मूव्स. ओपन, ओपन मीन्स उघडणे. बरोबर. हे मी प्रत्यक्ष लिहून का देतोय? कारण की जेव्हा मी लिहिणार आहे तेव्हा ते तुम्हाला डबल प्रोनाउन्स करून तुमच्याकडून लर्न करून घेणार आहे. जर एकदा तुमचं लर्न झालं तर तुम्हाला बोलायला आणि त्याचबरोबर लिहायला सुद्धा अडचण येणार नाही. ओपन, 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 ओपनिंग, ओपन्स. पुश, पुश मीन्स ढकलणे. पुश, पुश, पुशिंग, पुश, पुश. रीड मीन्स वाचणे, वाचणे. रीड, रीड, रीड मीन्स वाचणे. पण इथं रीडचा प्रोनाऊन्सिएशन काय येतं? रेड. इथं पण रेड येतं, रीडिंग आणि रीड्स. सेंड, सेंड मीन्स पाठवणे. सेंड, सेंट, सेंट म्हणजे परफ्यूम वगैरे नाही, हे सेंट मीन्स पाठवले. सेंट, सेंडिंग, सेंड्स. सिंग, सिंग मीन्स गाणे. सिंग, सॅंग, संग, सिंगिंग, सिंग्स. सीट, सीट मीन्स बसणे, बसणे. सीट, सॅट, सॅट, सिटिंग, सीट्स. स्लीप, स्लीप मीन्स काय? झोपणे, झोपणे. स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट, स्लीपिंग, स्लीप्स. पुढचं स्पीक, स्पीक मीन्स काय? बोलणे. बरोबर आहे की नाही? तुम्ही क्लास पण कशाच लावले? बोलायचा. कोणती भाषा? इंग्लिश. जर तुम्हाला प्रॉपर स्पीकिंग करायची असेल तर तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे? वर्ड्स असणं गरजेचे, व्होकॅब्युलरी असणं गरजेची. व्होकॅब्युलरी नसेल तर तुम्ही बोलायला काय करा नाही, हेजिटेट होणार आहे, फंबल होणार आहे, अटकणार आहे. बरोबर आहे की नाही? स्पीक, स्पोक, स्पोकन, स्पीकिंग, स्पीक्स. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे आपण तुमचे किती वर्क्स घेतलेले, वर्कचे फॉर्म? तर 50. तर 50 ते पूर्ण किती झालेले? 250 त्याचे पूर्ण वर्ड्स झालेले. आणि प्रत्येकाने ऑफलाईनचे बॅचेसवाले, ऑनलाईनचे बॅचेसवाले ज्यांना पण इंग्लिश बोलायचे असेल तर त्यांनी अशा प्रकारचे आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ बघून फार प्रतिसाद द्यायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर. धन्यवाद.